आम्ही औरंगजेबाची औलाद होतो. आता सुनील अंबेकर बोलतायत. आता हे सुनील अंबेकरांचा बाप कोणी सांगावं बोलणाऱ्यांनी. मी सुनील अंबेकर आणि RSS यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी भूमिका घेतली. हे महाराष्ट्र पेटवण्याची जी कामं चालू आहेत, 350 वर्षापूर्वीची कबर, माझ्या राजाची, माझ्या धाकल्या धन्याची, ताराबाईची शौर्याची ओळख म्हणजे औरंगजेबाची कबर आहे. हे आता आम्हाला पण उघड भूमिका घ्यावी लागेल की युद्धासाठी आलेला औरंगजेब आपल्या घरीही जाऊ शकला नाही. कोणामुळे? शिवाजी महाराजांमुळे, संभाजी महाराजांमुळे, ताराबाईमुळे. आणि अखेरीस त्याचं थडगं त्याच्या घरी नाही झालं, त्याचं थडगं आमच्या इथे उभं राहिलं, आमच्या महाराष्ट्रात. आणि ती आमच्या शौर्याची निशाणी आहे की औरंगजेबाला आमच्या इथेच गाडावा लागला, पुरावा लागला. अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे की शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला आणि आमच्याच काही जणांना साथीला घेतलेल्या अफजल खानाला अखिलेश आम्ही इथेच गाडला. तो गाडलेला अफजल खान ही आमच्या शौर्याची निशाणी आहे. हे आमचं शौर्य पुसण्याचं काम काही जण करत होते. आज बरं झालं RSSने त्यांचेच कान टोचले. परंतु सुनील आंबेकर पुढे पत्रकार परिषदेमध्ये असं देखील म्हणाले की औरंगजेबाच्या मुद्द्यावरतून गदारोळ करणं हा काही योग्य भाग नाहीये, सोसायटीला ते हानिकारक आहे, समाजाला हानिकारक आहे, असं त्यांचं म्हणणं. मी तेच म्हणतो की मी RSSचा कट्टर विरोधक आहे, त्यांचा वैचारिक विरोधक आहे. पण काही वेळास काही भूमिकेचं अभिनंदन करावं लागेल. तसं मी त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करतो. कारण का आम्ही औरंगजेबाबद्दल बोललो असतो की आतापर्यंत रांग लागेल, औरंगजेब ह्याचा बाप आहे, हा औरंगजेब ह्याच्या खानदानातला आहे. काय बोलणार? औरंगजेब आमचा बाप काढण्यात तर किती जणांना मजा येत असते. अरे पण तुम्ही आमच्या महाराजांचं शौर्य पुसताय. औरंगजेब जिथे पुरला गेलाय तो आमच्या महाराजांच्या शौर्याची निशाणी आहे की घरी जाता आलं नाही त्याला इथेच मरावं लागलं आणि इथेच गाडलं आम्ही त्याला. शिवाजी महाराजांची हत्या करायला आलेला अफजल खान याची कबर ही आमच्या महाराजांच्या शौर्याची, बुद्धीची, त्यांच्या हुशारीची, त्यांच्या गनिमी काव्याची ओळख आहे. तुम्हाला त्या सगळ्या ओळखी पुसायच्या आहेत. कारण का कालानुरूप आतापर्यंत इतिहासाने हे कायम दाखवून दिलंय की महाराष्ट्रातला एक विशिष्ट गट हा कायम शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्या विरोधात होता. तेव्हाही होता, कालही होता आणि आजही आहे. पण नागपूरची घटना घडल्यानंतर संघ ही भूमिका स्पष्ट करते. मागच्या 7 कारण का नागपूरमध्ये कधी दंगलच झाली नव्हती. अशी शहरं जर पेटायला लागली तर ही महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगली नाही. हे RSSलाही कळलं असेल. पण उशिरा त्यांनी भूमिका मांडली. कारण उशिरा पण मांडली ना, जाऊ द्या ना, आम्ही मांडत होतो. नाही, मला तेच म्हणायचंय की संघाने हे आता ओळखावं की यांचं काय चालू आहे. सत्तेच्या राजकारणासाठी औरंगजेबाचा वापर, एवढंच त्याचं एका वाक्यात उत्तर आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये राम मंदिर अयोध्येचा मुद्दा होता. आता इथून पुढच्या निवडणुकांमध्ये औरंगजेब कबर हा मुद्दा असं आहे की नाही, औरंगजेब कबर वगैरे जाऊ द्या. प्रश्न हा आहे की असं तोडून मोडून फोडून इतिहास पुसला जाऊ शकतो का? आजपासून 100 वर्षानंतर जेव्हा विचारलं जाईल इतिहासामध्ये की शिवाजी महाराज का सबसे बड़ा शत्रु कौन था, आजही आपल्याला जेव्हा विचारतील शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू कोण होता, कोणाचं नाव घ्याल? अच्छा, औरंगजेब. वो मरा किधर? काय सांगणार, काबूल? अरे अभिमानाने सांगू की साला दिल्लीचा राजा होता, दिल्लीला बसायचा, पण मेला माझ्या गावात. ही आमची कॉलर टाईट करते, मराठी माणसाची कॉलर टाईट करणारी गोष्ट आहे की एवढा मोठा शत्रू, लाखोचं सैन्य घेऊन येणारा औरंगजेब अखेरीस तडफडून कुठे मेला? तर माझ्या मराठी मातीत त्याचं थडगं उभारलं. हे आमच्या शौर्याची ओळख आहे. आमचं शौर्य यांना पुसायचं आहे. बरं झालं RSS बोलली, आम्हाला बोलण्याला आता ताकद मिळाली. का आम्ही बोललो की औरंगजेबाचा बाप आहे, हा औरंगजेबाच्या खानदानातला आहे, एवढं बोललं की झालं काम.
आधी देखील छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्य असेल, इतिहास असेल, हे काही अंशी कमी करण्याचा प्रयत्न आहे. मी नेहमी सांगतो की ह्याच्या मागचा प्लॅनच आहे की यांना शिवाजी महाराजांची उंची कमी करायची आहे, यांना संभाजी महाराजांची उंची कमी करायची आहे, यांना ताराबाईंची उंची कमी करायची आहे. अरे एवढी हिंमत आहे ना तुमच्यात, तर संभाजी महाराजांबद्दल जे गलिच्छ लिखाण काही साहित्यिकांनी केलं आहे आणि संभाजी महाराजांना बदनाम केलंय, ते साहित्य पुसा ना. ते साहित्य पुसा हिंमत असेल तर. ते नाही पुसणार. हिंमत आहे, बोला, त्याच्यावर वाद घालूया. माझं तेच म्हणणं आहे की ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध केला, जी कृष्णाजी कुलकर्णीची औलाद आहे, ज्याने अफजल खानाला साथ दिली, तेच लोक महाराष्ट्र पेटवू इच्छित आहेत. आणि परत झाला आरएसएसनी भूमिका घेतली. आता आम्ही देखील उघड भूमिका घ्यायला तयार झालो आहोत की औरंगजेबाचं राजकारण हे फक्त महाराष्ट्र सरकारचं निवडणुकीच्या यशानंतर आलेलं अपयश झाकण्यासाठी औरंगजेबाला पुरं केलं जात आहे. तर हिंदी बताइए नागपूरच्या मध्ये काही महिला कॉन्स्टेबलचा देखील विनय भंग असं आहे की मला या गोष्टीचा महाराष्ट्राला सांगायचं आहे की कालपासनं सभागृहात असं सांगितलं गेलं की ही पूर्वनियोजित दंगल होती आणि नागपूरचे आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सांगितलं की ही पूर्वनियोजित नव्हती. हे तुला नेमकं करायचंय काय महाराष्ट्रात? विसंगती आहे, ही क्लिअर कट विसंगती आहे. आयुक्त सांगतो मुलाखतीत की तिथे कुठेही काहीही पूर्वनियोजित नव्हतं. ती एक कन्स्ट्रक्शन साईटला जाणारी ट्रक होती, त्याच्यात दगड होती. आणि आपण सभागृहात सांगतो की ट्रक भरून दगड आणली होती. म्हणजे आपण महाराष्ट्र आहे की जेव्हा तुम्ही इथे बोलता तेव्हा महाराष्ट्राला संबोधित करत असता. तुम्ही महाराष्ट्राला येडे बनवतात, येडे. महाराष्ट्र जळेल असं काम करताय. महाराष्ट्रामध्ये आगडोंब पसरावा, महाराष्ट्रामध्ये हत्या व्हाव्यात, महाराष्ट्रामध्ये 2 समाजामध्ये दंगल व्हावी आणि 100-200 मरावेत. जर अशीच या सरकारची इच्छा असेल, मला सांगा, तुम्ही सभागृहात बोलल्यानंतर जर रवींद्र सिंगलांचं हे म्हणणे येत असेल तर मी तो रवींद्र सिंगल खोटं बोलतायत म्हणून त्यांना सस्पेंड करणार का? त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मला हे प्राप्त डेमोक्रेटिक पार्टीचा नागपूरचा अध्यक्ष फहीम खान आहे, तो हल्ल्याचा सूत्रधार असल्याचं नाही. मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही. मला फक्त जी वस्तुस्थिती समोर येते आणि खास करून आरएसएसने जे म्हणणं मांडलंय, मला वाटतं की सोनाराने कान टोचलेत, उशिरा टोचलेत. त्याने हे पहिल्यांदाच करायला पाहिजे होतं. अख्खा महाराष्ट्र आगीत पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. आरएसएसने उशिरा का होईना भूमिका घेतली. मला वाटतं ठीक आहे, चांगली भूमिका घेतली, पण हे आधी केलं असतं तर खूप बरं झालं असतं. महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. प्रागतिक पुरोगामी महाराष्ट्र हळूहळू उद्ध्वस्त होईल अशी परिस्थिती निर्माण होते. आणि ज्या पद्धतीने भाषणं होत आहेत, ती भाषणं बघितल्यानंतर ती विधानसभेची भाषणं आहेत का कुठल्या नाट्यगृहामधला एखादा कलाकार असा? ती सभागृहातली भाषणं नाही आहेत. सभागृहामध्ये काहीतरी डिसेन्सी असते, सभागृहामध्ये मांडण्याची एक पद्धत असते. आजपर्यंत अशी भाषणं या सभागृहाच्या पटलावरती दिबा पाटील होऊन गेले, एस.एम. जोशी होऊन गेले, शरद पवार होऊन गेले, मनोहर जोशी होऊन गेले, गोपीनाथ मुंडे होऊन गेले. 93च्या दंगलीच्या दरम्यान गोपीनाथ मुंडे होते. पण अशी भाषणं ही सभागृहाच्या पटलावरती आजपर्यंत कधीही आलेली नाही. सर हिंदी में बता दीजिए, सुनील अंबेकर सुनील अंबेकर ने कहा है कि आज की तारीख में औरंगजेब की कब्र रिलेवेंट नहीं है. आपका क्या कहना है? मुझे आरएसएस का अभिनंदन करता हूं, देर आए दुरुस्त है. ये आरएसएस की ही तमाम संगठना है जो ये काम कर रही है. ये जब मुद्दा उठा तभी आरएसएस उसको रोक देती तो अच्छा हो जाता, लेकिन देर आए दुरुस्त है. वो हमारे मराठी में कहावत है कि सोनार जवाहिर जब तक
इसको छेद नहीं देता है ना, तब तक अच्छा नहीं लगता है। उसका ही काम है। आज मुझे लगता है कि सोनार ने बराबर दे दिया है, तो अब तो समझ में आएगा। लेकिन सीएम तो कहते हैं कि खबरें नहीं होनी चाहिए, बाकायदा कार सेवा की तैयारी हो गई है। आपको लग रहा आप बदलेंगे सब कुछ? वो आरएसएस का आदेश आया है, कोई मजाक नहीं है। आप सत्ता में आए हैं, उसका 80% अगर योगदान किसी का है तो आरएसएस का है। आरएसएस का सुनेंगे नहीं तो आगे क्या होगा आपको पता है। आपका निंदा कितनी की जाती थी औरंगजेब के बयान देने पर? अरे औरंगजेब के बारे में हम बोले तो बाप कहेंगे हमको। अरे जितेंद्र रावत बोला, अरे औरंगजेब तो तेरा बाप है। अभी सुनील अंबेकर के बारे में क्या बोलेंगे? औरंगजेब उसका बाप है? बोलो, हिम्मत है तो। चल